चोरून लावली. चोर वरती फक्त चोऱ्या करायला येतो भामटा. आपल्या परफ्यूम टाकतोय आता. फायनली आता अमोल पण आलेला आहे. त्याने अशी लावायला लावली आणि तो मला दिसला. एवढे शॉक होते असं पण. The moment you set the rewind, and 19 was the year I had to. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता अंघोळ झालेली आहे, सर्व आवरून झालेलं आहे आणि आपल्या पार्किंग मध्ये जे बॅक साईडला शेड टाकलं होतं ना, तिथे थोडंफार कलरचं काम बाकी होतं. ते काम करायला ते काका आलेले. सो मला आता आहे ना खाली जायचंय, कारण की गाडी काढायची तिथून. तर आपण हे जे बॅक साईडला शेड मारलेलं होतं ना, यावर जे अँगल आहे ना, त्याला कलर द्यायचं काम चालू आहे आता. आता मी हॉलमध्ये आलेली आहे आणि हॉलमध्ये ना आपला ब्लॉग चालू होता, ज्यामध्ये ना मी मेकअप प्रोडक्ट खरेदी केले होते. ऋषीने मला ना खूप सारे मेकअप प्रोडक्ट घेऊन दिले होते आणि त्यावरून मला आठवलंय की मला आता पण खूप सारे मेकअप प्रोडक्ट घ्यायचे. तर मी आता ऋषीला तेच बोलणार आहे की मला मेकअप प्रोडक्ट घेऊन दे. आणि आता आहे ना ऋषी पण उठलेला आहे, ऋषीचं पण आवरलेलं आहे. हॉलमध्ये आपला ब्लॉग चालू होता, त्यामध्ये ना तुम्हाला आहे ना खूप सारे मेकअप प्रोडक्ट घेऊन दिलेले. मग तुला वाटत नाही त्याला खूप दिवस झाले? हो ना, आता निघ तू, चल. अजून घेऊन द्यायला पाहिजे, तुला वाटत नाही असं? तुझं तोंड बघून तर वाटतं की किलोभर मेकअपच्या प्रोडक्टची हिला गरज आहे, पण आजकाल मला ना तू सुंदर दिसायला लागलेली आहे. सो नको करत जो मेकअप, आणि माझे पैसे पण नको घालू प्लीज. मेकअप प्रोडक्ट नाही घेऊन द्यायचे म्हणून बहाणे करतोय. पण तू मस्त दिसतोय रे आज. मी जेन्युइन रिव्ह्यू देते, मी असं नाव नाही ठेवत. मी रोजच चांगला दिसतो, तू नोटीस नाही करत यार, सिरियसली. आता आले मी हॉलमध्ये आणि बघते तर काय, ऋषीने मस्त फ्रुट्स कट केलेले आणि फ्रुट्स खातोय. मी नसल्यावर सर्व होतो तुझ्याकडनं आणि मी असल्यावरच नाटकं होतात की हे कापतच नाहीये, हे निघतच नाहीये. मी नसल्यावर सर्व प्रॉपर होतं. माझ्या पोटात ना एकदम असं गरम गरम होत होतं. मला ना असं थंड खायची इच्छा होत होती. तर मी ना मस्त दही घेतलेलं आहे आणि त्यावर आहे ना थोडं सेंदा नमक टाकून घेतलंय. हर्षद आता शाळेतून घरी आलेला आहे. हर्षदने आता जेवण केलेलं आहे आणि मी पण या ठिकाणी जेवायला घेतलेलं आहे, कारण की मला पण भूक लागलेली आहे. आवारो हमको बाहेर जाना है. मला यायचं नाही यायचं? नाही. ए ऋषी, मला हर्षदला यायचंय. हर्षदला घरीच थांबायचंय. नाही, मला यायचंय. अरे दीदी काही खोटं बोलतीये. माझ्याकडे रेकॉर्ड आहे ऋषी, रेकॉर्ड. नाही, माझ्याकडे बोलून घेतलं तसं. हा, बोलून घेतलं तसं. चड्डी, हाफ चड्डीवर फिरतो दिवस रात्र, उन्हाळा पावसाळा हिवाळा हाफ चड्डीच राहते. काय मग मला आवडती बोल. आता खरखर सांग, यायचंय की नाही यायचंय? हा, नाही यायचं ना? यायचंय. हा. आता आम्हाला बाहेर जायचंय, त्यामुळे मी पण तयार होते आणि हर्षद तर मस्त तयार पण होऊन आलेला. पहिले यायचं नव्हतं, नाटकं करत होता आणि आता तयार होऊन आलेला. आणि ढाप्या परफ्यूम टाकतोय आता. बाय बाय. बाय बाय, गो. माझा तर परफ्यूमच नाही आणि मला तो आवडत पण नाही, अजिबात नाही आवडत मला तो. कोणता आवडतो, कोणता? ठीक आहे, बाय बाय. गो गो गो, बाय बाय. एक संपलेला आहे तिच्यातला, बाय बाय. लेके जाना फिर. किधर जाएगा, घर के बाहर तो नहीं जाएगा. मी फेकून देईल. फेकून देशील? हो फेकून देशील? हो. वापरायचं सोडून फेकून देशील? हा. मग तुला झाडू ट्रीटमेंट भेटल दादाकडून. तुझ्याकडून पण भेटल, तुझे पण परफ्यूम गायब आहे. हा हा, संपलेला आहे, यात आहे. मम्मी आवाज देते. आपण जेव्हा पण ब्लॉग येत राहतो तेव्हा मम्मी आवाजच देत राहते, हर्षद आवर. हर्षदने पहिले माझं मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर आता ऋषीची पावडर चोरून लावली. चोर वरती फक्त चोऱ्या करायला येतो भामटा. खूप दिवसांपासून आहे ना एक मेंबर आमच्यामध्ये मिसिंग होता, तो म्हणजे अमोल. आणि फायनली आता अमोल पण आलेला आहे. वेलकम. आमली डावली. हर्षद मिस करत होता मला लय, माहिती हा. सगळ्यात जास्त हर्षदचे फोन आलेले मला. हे शर्ट कोणच घेतलं? नवीन घेतलं ना, वाटत नाही का? आणि आल्या आल्या सुरू पण झाला, माझ्या मागे लागायला सुरू पण झाला. मी काय केलंय, लगी बँकेत गेलो होतो आणि तिथं बँकेचा स्टाफ पण सेम आहे, आरोग्य दिदी आणि कोऑपरेटिव्ह होता. मला चल ना, आवर ना, आपल्याला बाहेर जायचंय कुठं ना, जायचंय? बाहेर शॉपिंगला. सकाळी जेव्हा अमोल आला ना, तेव्हा मला माहितच नव्हता. मी रॅन्डमली मस्त खाली गेले, थोडंफार किचन वगैरे आवरलं, ते केलं आणि नंतर मग म्हटलं मला वॉशरूमला जायचंय. तर मग मी वरती यायला लागले बेडरूम मध्ये आणि तिथला फॅन चालू दिसला. म्हणलं यार, या हर्षदने ना फॅन चालू ठेवला. आता मी तानात मध्ये गेले फॅन बंद करायला आणि हे झोपलेलं दिसले. एवढे घाबरले, असं हार्ट अटॅक येणार होता, मी पडले असते तिथं. अरे पण कॉमन सेन्स आहे, आपल्याच घरात कोण येणार आहे? अरे रे, हर्षद नाही. शाळेत गेलेला, पप्पा माझ्या समोर हॉलमध्ये गेले, ऋषी झोपलेला. म्हणलं मी इथं कोण आहे, एवढे घाबरले. मेन म्हणजे हा कसं झोपला होता, असं असे पाय होते ना, असं वाटत होतं कोणतरी लपलेलं आहे त्या ब्लँकेट खाली. यार मी जागी पाहिजे होतं, लय मजा आली असते तेव्हा. तो सकाळी 5 वाजता आला, घरात आला, बेडरूम मध्ये गेला, झोपून राहिला. आम्हाला कोणालाच माहिती नाही. मी जेव्हा आईना म्हटलं बापरे अमोल कधी आला, म्हटलं मग आई म्हणे अमोल आला.
काही सांगते म्हणे हर्षद- नाववरती आम्हाला ना म्हणलं मी खरंच आम्हाला नाही पाहिलं. नाही हर्षदला माहित होतं फक्त. मग हर्षदने आईला सांगितलं नाही कोणाला सांगितलं, मग आम्हाला माहितीच नव्हतं. लय घाबरले होते पण जाम यार जाम. पण मिस केला मी जागी पाहिजे होते त्यावेळेस. मी असे काही ओरडले नाही केलं. मी फक्त असं बटन हे बघा झोपलेलं होता असं असं अजून वरती होता अमोल तू थोडा असं वाटत होतं असं बसलेले कोणीतरी. एवढाच उघडा होता, फॅन चालू होता. मग मी असं उघडला आणि असे लावायला लागले आणि तो मला दिसला. एवढे शॉक होते असं पण असे थांबले. मग त्याच्यानंतर ना चार्जर दिसला. मग रिलॅक्स झाले, म्हटलं अरे हा अमोल आहे म्हटलं. अमोल दादा बघ सकाळी कसा झोपलेला होता. ए तू कोणाला सांगितलं नाही? नाही फक्त हर्षदला माहित होतं कारण की मी त्याला रात्री बोलताना बोललो होतो पण त्याला पण विश्वास नव्हता कारण की मी ऑलरेडी 2-3 दिवसापासून त्याला येतोच करत होतो. रोज होतं त्याला आहे ना. बाहेर जायचं म्हटलं आणि आईने लगेच 5 मिनिटात आवरून बसलेल्या. अजूनपर्यंत गाडी वगैरे काहीच नाही आणलेली आहे. मग गाडी कोण आणणार? मी जाऊ गाडी आणायला? जा ना प्लीज, तेवढी गाडी घेऊन ये आपली स्कॉर्पिओ. डायरेक्ट आहे ना झोपेतून उठून म्हणजे बसल्या माहितीये का असं बघ तोंड पण काही धुतलं नाही काही नाही डायरेक्ट पावडर बिवडर लावून बसलेलं. पावडर छोट्या लेकरं मागे लागतं मला फिरायला यायचं, पटकन तयार होतं तसं तयार झालेलं आहे. मी झोपलेली होती, मी नाही वाढल्या होत्या, झोपलेली होती मस्त लगे. अगं, लगे मस्त. तर आता आम्हाला आहे ना स्कॉर्पिओ आणायला जायची. स्कॉर्पिओ ना भाऊंच्या घरी उभी आहे. तर आता मी हर्षद आणि अमोल चालले स्कॉर्पिओ आणायला. आणि जसं बाहेर निघालो पाऊस पण सुरू झालाय. ए छत्री गाडीवर उलटी होऊन जाईल. नाही आपण हळूहळू जाऊ स्लो नको ना, कुठे ती छत्री घेतो, कुठे वाहून चाललो आपण. बारीक पाऊस आहे, याला लय पाऊस लागतो. काय त्या पावसात वाहून जाणार आहे का तू? थेंब थेंब पाऊस आहे. आधीच बरं नाही वाटत आहे जरा म्हणून थोडी झोप नाही झाली तुझी त्याच्यामुळं. म्हणून मी नव्हते ना तुझ्या सोबत, त्याच्यामुळे तुला बरं नाही वाटत आहे. आता बघ बरं वाटेल लगेच. नाही, चांगलं वाटत आता तुला आहे ना एकदम भारी. आता लग टन 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 उड्या मारशील तू. तो वरती कशासाठी गेला टोपी आणायला आणि मला काय म्हणतो दरवाजा उघडच राहिला होता म्हणून माझ्या. मला वाटलं ते वरडशाल तुम्ही. तर आता आम्ही आपली स्कॉर्पिओ पण आणलेली आहे. आणि जसं आम्ही आपल्या सोसायटीत आलो ना तसं इथे छोटे छोटे फॅन्स आलेले भेटायला. हॅलो. भारी वाटलं तुम्हाला भेटून. गाईज तर मी आजपासून आहे ना एक नवीन पीए ठेवलेला आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल ना तर तुम्ही माझ्या पीएला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा पीए तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन वगैरे देईन. मी माझ्या पीएचं तुम्हाला तोंड दाखवते. हे बघा, हाय माझा पीए. माझं सर्व सामान घेऊन चाललेलं आहे. स्टोल पण घेतलेला आहे, गाडीची चावी पण घेतलेली आहे. आणि मेन म्हणजे जेव्हा मी पर्स कॅरी करते ना, पर्स कंटिन्युअसली हर्षद जवळ राहते. मॅम आपकी कुछ गुंजाइश. तूही ना एक काम करत जा. तू माझ्या आउटफिटवर जी मॅच होते ना पर्स ती नको घेत जाऊ. तुझ्या आउटफिटवर जी मॅच होते ना पर्स ती घेत जा. मेरा पेमेंट कब मिलेगा अभी. महिना तो होणे दो. चलो आम्ही ना बाहेर जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि अमोल का बघा, याला मी किती वेळेस बोलली टी शर्ट बदल, टी शर्ट बदल, टी शर्ट बदल, पहिली गोष्ट बदलतच टी नाही. शर्ट नाही शर्ट आहे हा, आणि टी शर्ट छान घाल म्हणत होती मी तुला. हा, लय मोठे आहे जसा असे. गबाळ्यासारखा बसेल होता घरात तसंच निघलेला आता. चला जाऊ. अजून पण चान्स आहे, बदलायचंय का? नाही छान दिसते. तुला स्वतःवर इतकं कॉन्फिडन्स आहे. ते शर्ट काय मैत्रिणीने दिले? 100% मैत्रिणीने दिले की नाही सांगा? नाही फ्रेंड खरंच मैत्रिणीने दिलेले हे शर्ट त्याला. मित्र नाही ना अशा गोष्टींचा. त्या डीमार्टला आलो होतो आणि आम्ही एवढी शॉपिंग केली आहे ना. प्रत्येकाने एक 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 वस्तू शोधलेली आहे आणि सर्वांनी ना आठवण करून दिलेली आहे. काय राहिलं की नाही हे बघा, एवढी बॅग भरलेली आहे. फुल झालंय आपलं. आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आमच्या गाडीला आहे ना मागच्या साईडला पण 2 सीट आहे. पण त्यावर कोणालाच बसायचं नाहीये. सर्वांना आहे ना मिडलच्या सीटवरच बसायचंय. इथं आम्ही 1 2 3 4 5 जण मिडलच्या सीटवर बसलेलो. श्वेताला का बरं 2दा मोजलं? म्हणजे माझ्या बहिणीला 2दा मोजलं का? अरे सॉरी 3दा मोजायचं होत आहे ना. सॉरी 5 नाही 7 जण बसलेलो आम्ही. सॉरी हा ऋषी. अमोल कसं म्हणतोय माहितीये का, एवढी पण जाड नाही म्हणे ती. म्हणजे आला तिला जाड म्हणायचंय. बघ जाड म्हणतोय तो. मला म्हणायचं होतं अरे मला म्हणायचं होतं हे जेवढं म्हणतात ना तेवढं नाहीये जाड. म्हणजे जाड आहे पण जाड आहे है ना? बघ तुला जाड म्हणतोय तो. ते करते आपण खाते पिते घरके. मी हर्षदच्या बेडरूम मध्ये आले आणि मी बघते तर काय हर्षद अभ्यास करतोय. अरे बापरे, हर्षदचा अभ्यास चालू आहे चक्का आता. अँड गाईज आता आहे ना मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे याचे नाटकं चालू आहे फक्त. त्याला माहिती ना त्याला सोडून जाणार नाही. मग मुद्दाम मी अभ्यास करतोय मग मला यायचं नाही आणि असं आणि तसं. मग ऐन टायमावर लगेच पुटकून तयार व्हायचं आणि निघायचं. नाही मला खरं नाही यायचं. खरं नाही यायचं का आता? जीवावर आलंय. खरं खरं लगे खरं.
ठीक आहे चल घरीच थांब मग तू आता. मी परत ड्रेस चेंज केलेला आहे आणि थोडीफार तयार पण झालेली आहे कारण की आज आम्हाला जायचं आहे अरविंदच्या घरी. आज अरविंदचा बर्थडे, सो बर्थडे सेलिब्रेशन साठी जायचं आहे आम्हाला. माझ्या एवढं आळशी या जगात कुणीच नसू शकतो, कुणीच नाही. मला हेअर वॉश करायचं होतं पण आज माझं राहून गेलो होतं, त्यामुळे ना हेअर खूप जास्त चिपचिप झालेले होते. मग मी काय केलं, एवढे धरले आणि बेसिंग मध्ये वॉश केले. बस एवढे, इकडचे 4 केस, इकडचे 4 केस. तू आला मी किती घाबरले रे. कोणी झोपलं त्याला घाबरती, कोणी आलं त्याला घाबरती. असं एकदम धाडकन, एकदम हळूहळू आलं आणि धाडकन उघडलं. ते दरवाजे वाजतोय सध्या. मी तर तयार झालेली पण अजूनपर्यंत ऋषी तयार झालेले नाही. आवर यार फटाफट. मी आवरून हॉलमध्ये आलेली आहे आणि इथे श्वेता, अमोल आणि आशिष दादा बसलेले त्यांचं काम करत. श्वेता सर्वात जास्त काम करते गाईज. आपला 2 ऑगस्ट पासून क्लास चालू होतोय अँड सर्व मॅनेजमेंट पूर्ण श्वेताने केलेलं आहे. काही तर येत पण नव्हते. काही यार, काही मला काय माहिती कोण, म्हणजे मी पण त्यात. मला बोलले मी. काही लोकांनी अजिबात लक्ष नाही दिलं, पण आतापासून मी तुझी हेल्प करणार आहे. हे हँड बँड आहे ना, गिफ्ट केलेलं आहे. कोणी केलेलं आहे तुम्हीच सांगा, गेस करा कोण आहे त्यावर. पांडा. म्हणजे हे लोक मला पांडा बोलतात ना, मग हिच्यासाठी मी पांडा आणलाय. पांडा आहे. कुठे गेलं ते? हे या साईडने हा. क्यूट पांडा आहे त्यावर. आता आम्ही आलेलो आहे अरविंदच्या घरी आणि अरविंदने आणि ऋषीने सेम ड्रेस घातलेला आहे. कॉपी करताय मेरी. नाही हॅपी बर्थडे अरविंद. फ्रेश हो म्हणे, मग म्हणलं चला आता. नाही पण चांगलं दिसतंय. आणि पॅन्ट पण मॅच झाली हा, म्हणजे ब्लॅक बस आज बर्थडे बॉय. पाडून टाकू म्हणे pant. डॅमेज करायची का? हॅपी बर्थडे डिअर आरवी. Wanna see what be. बर्थडे सेलिब्रेशन करून आलेलो आहे घरी आणि मला तर इतकी झोप येते कारण की तिथे ना पोटभर जेवण केलेलं आहे. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.